नमो बुद्धाय मित्रांनो आणि मित्रांनो जय भीम। मित्रांनो, तुम्हाला बौद्ध धर्मामधील अशा खूप साऱ्या गोष्टी माहिती असतील। तसं तुम्हाला गौतम बुद्धांबद्दल माहिती असेल, तसेच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती असतील। त्रिशरण, पंचशील हे तर तुमचे मुखपाठ असतील। पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की बौद्ध धर्मामध्ये 4 अशा बुद्ध संगती झालेल्या आहेत। त्या बुद्ध संगती एकदम भव्य होत्या। त्या बुद्ध संगती काय आहेत, त्यांचा अर्थ काय, त्या बुद्ध संगती का झाल्या, कुठल्या कारणास्तव त्या बुद्ध संगती घ्यायला लागल्या, कुठल्या बौद्ध राज्यांनी त्या संगतीला मदत केली, त्यांचं सहकार्य लाभलं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहेत। मित्रांनो, या बुद्ध संगतींचा बौद्ध धर्मावर खूप असा प्रभाव पडला आणि मित्रांनो, त्या बुद्ध संगतींचा बुद्ध धर्मावर जो प्रभाव पडला तो वाईट पडला का चांगला पडला, त्या सगळ्या गोष्टींची उकल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। चला तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया आपण बुद्ध संगती या शब्दाचा अर्थ। मित्रांनो, बुद्ध संगती म्हणजे शेकडो अशा बौद्ध भिक्षूंनी एकत्र येऊन बुद्ध धर्मातील ज्या शिकवणी आहेत त्यांचं संगोपन करणं, त्या शिकवणींबद्दल संवाद साधणे आणि जर बौद्ध संघामध्ये काही मतभेद असतील तर ते एकत्र बसून मिटवणे, हे होय। चला तर बघूया पहिली बौद्ध संगती ही कशा प्रकारे घेण्यात आली होती आणि कुठे घेण्यात आली होती। मित्रांनो, पहिली बौद्ध संगती ही घेण्यात आली होती तसं मी सांगितल्याप्रमाणे इसवी सन पूर्व 483 म्हणजे जेव्हा गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले अगदी त्याच वर्षी ही संगती कुठे घेण्यात आली होती बरं? मित्रांनो, ही संगती बिहार येथील राजगीर या ठिकाणी घेण्यात आली होती। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पहिली ही बौद्ध संगती कुठल्या राजाच्या अध्यक्षतेखाली घेतली होती? तो राजा होता राजा अजातशत्रू। तो हरियंका डायनेस्टीचा राजा होता। आणि तसंच मित्रांनो, ह्या पहिल्या बौद्ध संगतीचे अध्यक्षपद कुणी भूषवले होते? ते होते भिक्षू महाकश्यप। व मित्रांनो, भिक्षू महाकश्यप तेच ज्यांनी गौतम बुद्धांना अग्नी दिला होता। तर मित्रांनो, ही पहिली बौद्ध संगती ही का घेण्यात आली होती? तर मित्रांनो, गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांची शिकवणी, त्यांची वचने, त्यांची प्रवचने ही भिक्षुगणाला एकत्र करायची होती आणि ती पूर्ण देशामध्ये पसरवायची होती। त्यामुळे राजा अजातशत्रू याने भिक्षू महासंघाला आदेश दिला की पहिली बौद्ध संगती ही घडवून आणावी आणि गौतम बुद्धांनी मांडलेले विचार हे एकत्र करावे। आणि मित्रांनो, झालेही तसेच, कारण पहिली महासंगती घेतल्यानंतर त्रिपिटकामधील 2 पिटक हे तिथेच बनवण्यात आले होते, जे प्रॉपर गौतम बुद्धांचे विचार होते, ते म्हणजे सुत्त पिटक आणि विनय पिटकने। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की दुसरी बौद्ध महासंगती ही का घेण्यात आली असेल? तर मित्रांनो, त्याचं कारण असे आहे, दुसरी बौद्ध संगती ही इसवी सन पूर्व 383 या काळामध्ये शिशुनाग डायनेस्टीच्या राजा कलशोक यांच्या राज आश्रयाखाली घेण्यात आलेली होती। तसंच मित्रांनो, ही बौद्ध संगती बिहार येथल्या वैशाली नगर इथे पार पडली। आणि मित्रांनो, या बुद्ध संगतीचे अध्यक्षपद भूषवले होते भिक्षू सब्बकामी यांनी। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये परत प्रश्न पडला असेल, मग ही का घडली दुसरी बुद्ध संगती? याचं कारण काय होतं? तुम्हाला माहिती असू द्या की पहिली बुद्ध संगती आणि दुसरी बुद्ध संगती या दोघांमध्ये 100 वर्षाचा गॅप पडलेला आहे। आणि या 100 वर्षामध्ये मित्रांनो, बौद्ध धर्मातील या महासंघांमध्ये काहीशे मतभेद निर्माण झालेले होते। आणि मित्रांनो, बौद्ध संघांमध्ये झालेल्या या मतभेदांना दूर करण्यासाठी ही दुसरी बौद्ध संगती ही आयोजित केलेली होती। तर मित्रांनो, झाले असे होते की गौतम बुद्धाच्या ज्या मूळ शिकवणी आहेत, ज्या गौतम बुद्धांनी दिलेल्या, बरेच भिक्षू हे त्यांना मानत होते, परंतु जे दुसरे भिक्षू होते त्यांना त्यांच्या या शिकवणी थोड्या अपग्रेड करायच्या होत्या। म्हणजे की जसं गौतम बुद्धाने सांगितलं होतं की दिवसातनं एकदाच भिक्षा मागावी, तर ह्या भिक्षूंचं म्हणणं होतं की एकापेक्षा जास्त वेळ आपण भिक्षेला जावे। तसेच जे गौतम बुद्धांना मानणारे किंवा गौतम बुद्धाच्या मूळ शिकवणी होत्या त्या म्हणजे की तुम्ही सोनं नाणं तुम्ही दानामध्ये घेऊ नका। पण जे नवीन काही भिक्षू होते त्यांचं म्हणणं होतं की सोने नाणे सुद्धा आपण हे दानामध्ये घेतले पाहिजे आणि त्यांचा वापर आपण बुद्ध धर्म हा पसरवण्यासाठी केला पाहिजे।
तर अशा प्रकारे हे थोडेसे मतभेद हे बौद्ध महासंघामध्ये त्यावेळी पडलेले होते आणि त्याच्यामुळेच ही दुसरी धम्मसंगती घेण्यात आलेली होती. तर मित्रांनो, या महासंगतीमध्ये भिक्षूंमध्ये जे झालेले मतभेद होते याच्यावर सोल्युशन निघाले नाहीत आणि शेवटी बौद्ध महासंघाचे तुकडे झाले. त्यांचे दोन का तीन भाग पडले, जसे स्थविरवादी, जसे त्याच्यानंतर महासंघिक, असे 4-5 गट महासंघामध्ये त्या बौद्ध संगतीमध्ये पडण्यात आले आणि त्याच्यामधूनच एक नवीन शाखा पुढे जाऊन निर्माण झाली. त्याचे नाव होते महायान शाखा. आणि गौतम बुद्धाची जी ओरिजिनल शिकवण आहे त्याला आपण हिनयान किंवा थेरवादी पंथ असं आपण त्यांना म्हणतो. मग मित्रांनो, तुमच्या मनात परत तोच प्रश्न आला असेल की मग तिसरी बौद्ध संगती ही का घेण्यात आली असेल. तर मित्रांनो, चला तर मग बघूया की तिसरी बुद्ध संगती ही कशा प्रकारे आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, इसवी सन पूर्व 250 या साली बिहारातील पटना या ठिकाणी तिसरी बौद्ध संगती ही मौर्य वंशाच्या राजा अशोक यांच्या राज्य अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. आणि मित्रांनो, या तिसऱ्या बौद्ध संगतीचे अध्यक्षपद भूषवले होते ते म्हणजे मोगलीपुत्र तिस्स यांनी. मित्रांनो, तिसरी बौद्ध संगती घेण्याची अशी प्रमुख कारणं होती ती म्हणजे की संघामध्ये शुद्धता राखणे आणि जे भिक्षू या चुकीच्या शिकवणी पसरवत आहेत त्यांना संघाच्या बाहेर काढणे. कारण मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या बुद्ध संगतीमध्येच बुद्ध धर्मातील संघामध्ये हे मतभेद झाले होते, फूट पडली होती आणि त्याच्यानंतर 100 वर्षांनी जेव्हा ही तिसरी संगती घेण्यात आली होती तिथपर्यंत संघामध्ये खूप भेसळ निर्माण झाली होती. असे खूप सारे भिक्षू होते जे स्वतःची आणि जे बुद्ध धर्माला विसंगत अशी जी विचारसरणी होती, अशी जी शिकवण होती ती ते समाजामध्ये पसरवत होते आणि त्याच्यामुळे बुद्ध धर्माबद्दल चुकीचे ज्ञान हे बाहेर दिसत होते. त्याच्यामुळे राजा अशोक यांनी तिसरी बुद्ध संगती घेण्याचे आवाहन केले आणि अशा प्रकारे ही तिसरी महासंगती आयोजित केली. तसंच मित्रांनो, या संगतीमध्ये अभिधम्म पिटक या ग्रंथाची रचना सुद्धा इथेच झाली. अभिधम्म पिटक हे त्रिपिटकाचे तिसरे पिटक आणि मित्रांनो, या तिसऱ्या बौद्ध महासंगतीचे सगळ्यात प्रमुख आणि मुख्य कारण होते ते म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की राजा अशोक याने पूर्ण जगामध्ये बुद्ध धर्म हा पसरवला. त्याच्यासाठीच मित्रांनो, या संगतीमध्ये त्याने आपले मिशनरीज, आपल्या भिक्षूंना त्याने श्रीलंका, म्यानमार या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात केली आणि त्याची अधिकृत घोषणाही याच संगतीमध्ये केली. आणि तसंच मित्रांनो, या तिसऱ्या बुद्ध संगतीचे अजून एक मुख्य कारण होते ते म्हणजे की सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्माला राजकीय आणि सामाजिक स्वरूप देणे. अशा प्रकारे मित्रांनो, ही तिसरी महासंगती पार पडली. तर मग मित्रांनो, जाणून घेऊया चौथ्या बुद्ध संगतीबद्दल. तर मित्रांनो, चौथी बुद्ध संगती ही इसवी सन नंतर 72 या साली राजा कनिष्क याच्या राजाश्रयाखाली आयोजित करण्यात आली होती. तसंच मित्रांनो, ही बुद्ध संगती काश्मीर येथे घेण्यात आली होती आणि या बुद्ध संगतीचे अध्यक्षपद भूषवले होते ते म्हणजे भिक्षू वसुमित्र आणि भिक्षू अशोघोष यांनी. तर मित्रांनो, ही चौथी बौद्ध संगती घेण्याचे 4 महत्त्वाची कारणं होती. मित्रांनो, सगळ्यात पहिले कारण होते ते म्हणजे की भिक्षू संघामधील शास्त्रीयवाद मिटवून त्यांच्यामध्ये एकता निर्माण करावी. तसेच भिक्षू महासंघामध्ये तोपर्यंत 2 मुख्य पंथ पडले होते ते म्हणजे महायान आणि हिनयान. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी महायान, हिनयान आणि वज्रयान या पंथांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या बौद्ध संगतीमध्ये बौद्ध धर्मामध्ये पडलेल्या महायान आणि हिनयान पंथाचा औपचारिकपणे समावेश करण्यात आला. तसंच मित्रांनो, गौतम बुद्धांच्या आणि संघाच्या शिकवणी या तांब्याच्या पत्रावर कोरून जतन करणे पुढच्या पिढीसाठी. आणि मित्रांनो, तसेच राजा कनिष्क याच्या अध्यक्षतेखाली बुद्ध धर्माचा प्रसार आणि विकास करणे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या 4 संगतीचे वर्णन ऐकून घेतल्यावर तुम्हाला हे नक्की कळले असेल की गौतम बुद्धांच्या ज्या शिकवणी आहेत त्या आजपर्यंत जपून राहिल्या, आपल्यापर्यंत पोहोचल्या या फक्त आणि फक्त या बुद्ध संगतींमुळेच. या बुद्ध संगतींमुळे भिक्षूंच्या नव्या गोष्टी, तसेच गौतम बुद्धांच्या मूळ शिकवणी, गौतम बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार, बुद्ध धर्माचा प्रसार या सगळ्या गोष्टी एकसंध राहिल्या.
तसंच पृथ्वी तलावरच्या सर्व देशांमध्ये या बुद्ध संगतीमुळेच हा बुद्ध धर्म पसरवला गेला मित्रांनो. तसेच आतापर्यंत 2500 वर्ष झालेली असताना सुद्धा लोकांनी बुद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला सुद्धा, पण तरीही या शिकवणी जिवंत राहिल्या. ते म्हणजे या बुद्ध संगतीमुळेच मित्रांनो. आणि म्हणून मित्रांनो मी म्हणतो तुम्ही बुद्ध धर्माची पुस्तकं वाचत राहा. या बुद्ध धर्मांमधले हे जे युग होते याच्यामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी तुम्ही नक्की ऐकत राहा. जेवढं तुम्हाला आपल्या धर्माबद्दल बुद्ध धर्माबद्दल तुम्हाला माहिती पडेल तेवढं मित्रांनो तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये प्रबोधन होईल आणि मित्रांनो अजून जास्त तुम्ही स्वयंशील व्हाल. तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.